अरुणाचल प्रदेशला जायचा प्लॅन करत आहात, पण फ्लाईट कुठून बुक करायची, पॅकिंग काय काय करायची, मेडिसिन, बजेट किती लागणार, हा सगळ्याचा डाऊट आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी ह्या व्हिडिओमध्ये आमच्या अरुणाचल प्रदेशच्या ट्रिपची सगळी माहिती देणार आहे. हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आमच्या अरुणाचल प्रदेशचा सगळा एक्सपिरियन्स आज मी तुम्हाला अरुणाचल प्रदेश ट्रिप ची सगळी माहिती देणार आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम अरुणाचल प्रदेशला जात आहात तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि एंड पर्यंत बघा, कारण एंडला मी खूप छान छान गोष्टी सांगणारी आहे. तर एंड पर्यंत. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. फर्स्ट, फ्लाईट कशी बुक करायची. ओके, फ्लाईट आपल्याला 1 ते 2 महिने आधी बुक करायचं हे तर सगळेच सांगणार, कारण पीक मंथ असतो, सगळे येत जात राहतात, तर फ्लाईट बुकिंगचं पण खूप हे प्रॉब्लेम होऊ शकतो. देन तुम्हाला जर फ्लाईट बजेटमध्ये बुक करायची आहे, तुम्हाला 50 to 60K फ्लाईटवरती नाही घालवायचं आहे, तर तुम्ही हा ट्रिक यूज करू शकता, जे की आम्ही पण केला. लाईक तुम्ही कनेक्टिंग फ्लाईट घेऊ शकता. डायरेक्ट फ्लाईट घेण्याबद्दल तुम्ही कनेक्टिंग फ्लाईट पण घेऊ शकता. अरुणाचल प्रदेशला डायरेक्ट फ्लाईट्स नसतात, तर तुम्हाला गुवाहाटी नाहीतर इटानगरला फ्लाईट घ्यावं लागते. देन डायरेक्ट गुवाहाटी और इटानगर म्हणलं तर तुम्हाला थोडं एक्सपेन्स वाढेल, तुमच्या फ्लाईटचं बजेट थोडे वाढेल. सो तुम्ही हे काम करू शकता की तुम्ही कनेक्टिंग फ्लाईट्स घेऊ शकता, ज्याच्यामुळे तुमचं बजेट पण अंडर राहील आणि तुम्ही व्यवस्थित पोहोचाल पण. बट थोडं तिथं काय होऊ शकते प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला वेटिंग, फर्स्ट फ्लाईट टू सेकंड फ्लाईट जे कनेक्टिंग असतं त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं वेटिंग मिळतो, तर तुम्हाला ते वेट करावं लागतं. हा एक डिसएडव्हान्टेज आहे, बट अदरवाईज इट्स ओके. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इनर लाईन परमिट. हा, जर तुम्हाला अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री पाहिजे तर इनर लाईन परमिट पाहिजे, ज्याला की ILP म्हणतात. ओके, ते नाही तर तुम्हाला एंट्री नाही मिळेल, तर ते बॉर्डरवरतीच बघून घेतात. ती ऑनलाईन पण मिळते, बट जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा ऑनलाईन नव्हती मिळाली, काहीतरी चालू होतं त्यांचं. सो ऑफलाईन आम्हाला 3 तास लागले इनर लाईन परमिट घ्यायसाठी. तर ऑनलाईन केलेलं खूप आधीच, 10 to 15 days आधीच ऑनलाईन केलेलं खूप बरं. हा ILP इंडियन टुरिस्टसाठी असतो. आता बोलूया ट्रिपच्या पॅकिंगबद्दल. ओके, ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत असते की ट्रिपमध्ये काय काय पॅकिंग वगैरे करतात, बट स्टील आम्ही खूप गोष्टी विसरला होता, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. पॅकिंग करताना वेदर लक्षात घ्या. अरुणाचल प्रदेश म्हणजे थंडीचं प्लेस आहे, तर आपल्याला तिथे वॉर्म जॅकेट्स, स्वेटर्स, ग्लव्स आणि वुलन कॅप्स, कम्फर्टेबल शूज, हा इम्पॉर्टंट आहे. थोडं वॉक पण राहील. आणि इम्पॉर्टंट टिप म्हणजे सेट ऑफ सॉक्स नक्की घ्या. अम्ब्रेला किंवा रेनकोट, वेदर कधीही चेंज होऊ शकतो, तर हा सोबतच ठेवा. पॉवर बँक, पर्सनल मेडिसिन्स. जेव्हा आपण पर्सनल मेडिसिन्सच्या बद्दल बोलतो तेव्हा कफ, कोल्ड, फिवर हा तिन्ही सोडून आपल्याला हेडेकचे घ्यावं लागतं, कारण वेदर चेंज होत राहतं, म्हणून हेडेक खूप फ्रिक्वेंटली येत राहतात. त्याच्यानंतर ते आपण जेव्हा अरुणाचल प्रदेशला जातो, तवांग, दिरांग साईड, तेव्हा रूट्स खूप स्नेक रूट्स आहेत, एकदम स्नेक रूट्स. त्याच्यामुळे आपल्याला चक्कर पण खूप हाय वरती चला, सी लेवलच्या खूप हाय. सो त्याच्यामुळं माउंटेन सिकनेस पण होऊ शकतो. तर माउंटेन सिकनेसची टॅबलेट घ्यायचं विसरू नका, जे की आम्ही विसरलो होतो आणि आम्हाला नंतर त्रास पण झाला. सो माउंटेन सिकनेसचं टॅबलेट घ्यायला विसरू नका. आणि माउंटेन सिकनेसचं टॅबलेट डॉक्टर रिकमेंडेड घ्या, कारण माउंटेन सिकनेसचे टॅबलेट्स प्रेग्नंट वुमेनने नाही घ्यायला पाहिजे, आणि जे एक्सपेक्ट करत आहेत बेबी त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे. सो डॉक्टर कन्सल्ट करूनच घ्या. हॉटेल बुकिंग, तर हॉटेल बुकिंग पण आधीच बुक करायला पाहिजे. पीक सीझन असल्यामुळे ऑलरेडी हॉटेल्स बुक झालेले असतात, फुल झालेले असतात, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हॉटेल्सचे रिव्ह्यू वाचून पूर्ण कंप्लीट, मग लोकेशन पण बघा, हॉटेल कुठं आहे, किती डिस्टन्सवरती आहे, देन बुक करा. तर आम्ही ही देखो साईटवरती आम्ही बुकिंग केला. नॉट प्रमोशन, नॉट रिकमेंडेड. तुम्ही बघा, तुम्हाला कसा पाहिजे, कोणत्या साईटवरती करायचं तुम्ही बघून करा. ओके,
अजून एक टिप, जेव्हाही त्यांनी तुम्हाला PDF पाठवतात, PDF खूप लॉंग असतात, तर तुम्ही स्किप करू नका आमच्यासारखं. कारण PDF मध्ये जर ते अवेलेबल म्हणून दिले, अवेलेबल म्हणजे ते पॅकेजमध्ये इन्क्लुडेड नसतं. अवेलेबल म्हणजे तो तुम्हाला मिळू शकतो, हा अर्थ आहे. पॅकेजमध्ये इन्व्हॉल्व आहे का नाही हा प्रश्न आहे. जर तुम्हाला डाऊट काही वाटलं तर कॉल करून डायरेक्ट विचारून घ्या की हा पॅकेजमध्ये इन्व्हॉल्व आहे का, जस्ट अवेलेबल म्हणून दिला तुम्ही. कारण आम्ही AC अवेलेबल आहे आणि हीटर अवेलेबल आहे म्हणून दिलेले होतं, तर आम्हाला वाटलं ते पॅकेजमध्ये आहे, बट नव्हता. आम्हाला तिथे जाऊन त्याचे एक्स्ट्रा पे करावं लागलं. ट्रॅव्हलची गोष्ट तर, जिथून आम्ही ज्या साईटवरती बुक केलं त्यांनी आम्हाला कार पण प्रोव्हाइड केलं, त्याच्यामुळे आम्ही त्याच कारमध्ये आमचा सगळा प्रवास झाला. बट एक तवांग साईडनं आपले कार वगैरे नाही चालत, ते स्वतः प्रोव्हाइड करतात आणि त्याचे पण पैसे आपल्याला द्यावं लागतात. फूड, अरुणाचलमध्ये लोकल फूड खूप फेमस आहेत. तिथे आपल्याला मॅगी, मोमोज, तुक्का असं काहीतरी, रॉंग प्रोनाऊन्स करत असेल, बट हा सगळं मिळतो. व्हेज थाली, नॉन व्हेज थाली, हा मोस्टली हाच मिळतो तिथे. तर स्ट्रीट फूड्स ट्राय करा, स्वस्त पण आहेत आणि टेस्टी पण आहेत. बट मी खूप पिकी आहे, तर मी खूप पिक करून खात होते एक एक गोष्ट, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम झाला. कारण रूट तसे आणि माझं जेवण कमी, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाले हेल्थ, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. टिप काय आहे, घरचं फूड पॅक करून न्या. हे आम्ही नाही केलं, हे आमची सगळ्यात मोठी चूक झाली. कारण जेव्हा आम्हाला भूक लागत होती तेव्हा ऑन दी वे हॉटेल्स नव्हते. आम्हाला 2 to 3 hours डिस्टन्समध्ये एखादं हॉटेल मिळायचं. सो त्याच्यासाठी आम्ही पॅकिंग पण घरून काही करून आले नव्हते फूडचे, तर तुम्ही पॅकिंग करून जा. बेस्ट आयटम फ्रूट्स, जे लॉंग डेजसाठी चालतात फ्रूट्स, ते घेऊन जा. फूड पण घरचं स्नॅक्स वगैरे घेऊन जाताना ते लॉंग डेजसाठी 6 to 7 days जे चालतात, तसा फूड घेऊन जा पक्का. आमच्यासारखी गलती करू नका. आता गोष्ट आहे मोठी, बजेट. ओके, आता आपण बजेटवर आलो. बजेट प्रत्येकाच्या ट्रॅव्हलवर डिपेंड करतं. आता आमचा कसा होता, आम्हाला अंडर बजेटच जायचं होतं. आम्हाला 1 lakhच्या वरती न्यायचं नव्हतं. 1 lakhच्या आम्हाला मध्येच करायचं होतं आमचा सगळा ट्रिप मॅनेज. सो त्यांच्या ट्रॅव्हल स्टाईलवर डिपेंड असतो बजेट. ओके, जर तुमचं बजेट 1 lakhच्या खालती आहे, तर मी जे सांगेल तुम्ही ते फॉलो करा, तुमचं 1 lakhच्या खालतीच होईल. नाही तर तुमचं ठीक आहे, तुम्ही दुसरं फॉलो करू शकता ना 1 lakhच्या वरती पण. बट ॲव्हरेज ट्रिपसाठी काय लागतो आपल्याला, फ्लाईट, हॉटेल, फूड, हा 3 मेन गोष्टी असतात. देन ट्रान्सपोर्ट. सो आम्हाला ट्रान्सपोर्ट तर त्यांनी प्रोव्हाइड केलेला, ब्रेकफास्ट त्यांनीच प्रोव्हाइड केलेला, आम्हाला लंच, डिनर, फ्लाईट, हा 3 चार्जेस आम्ही भरलेला. आधी प्लॅनिंग केली तर खूप पैसे वाचतील. मी 2 कपल होता म्हणून आमचा खूप कमी झाला. सिंगल कपलला जास्त होईल. ठीक आहे, मी अमाऊंट पण इथं डिक्लेअर करते. हिल डेको साईटवरती आम्हाला 84K लागले. बट आम्ही 2 कपल होता म्हणून आम्हाला 84K लागले, 2 कपल मिळून. कारण आम्ही कार एकच यूज करत होता. देन ड्रायव्हर आम्हाला एकच, जे सगळं एक्सप्लेन करतात. आणि डायरेक्ट ड्रायव्हर खूप छान होता, खूप आम्हाला सपोर्टिव्ह, खूप सपोर्ट करत होता, खूप पेशन्सने होता आमच्यासोबत. या, बट जर सिंगल कपल जात आहात तर तुम्हाला ॲटलिस्ट 50 to 55K लागतात सिंगल कपलला. आम्ही डबल होतो म्हणून आमचा 84 मध्येच झाला, 2 कपल मिळून. देन लंच आणि डिनर मिसळून आम्हाला 10K पडला पर सिंगल कपल. ओके, आम्ही शॉपिंग जास्त नाही केला, कारण तिथे मला एवढं काही हे खास वाटले नाही. कारण तिथे सगळं थंडीचे टाईपचे क्लॉथ होते, जे की पुण्यामध्ये नॉर्मली आपण साधे कपडे घालतो, म्हणून मला शॉपिंगचं. बट आम्ही जॅकेट, योगेशसाठी आणि माझ्यासाठी जॅकेट घेतला, आणि घरच्यांसाठी मफलर टाईपमध्ये ते शॉपिंग केलं आम्ही. त्याचं आम्हाला 10K, त्याच्या बियॉन्ड नाही आहे. 10K पण झालं नसेल. थिंग्स टू रिमेंबर, नेटवर्क काही ठिकाणी नसतो. ऑफलाईन मॅप्स डाउनलोड करायला विसरू नका. आणि कॅश सोबत ठेवा, कारण काही ठिकाणी ऑनलाईन पेमेंट्स नाही घेत, फक्त कॅश घेतात. आणि काही ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेतात, बट तिथे नेटवर्क नसतो, तर कॅश हमेशा कॅरी करा. गाईज, अरुणाचल प्रदेशवरून परत आल्यावर एकच गोष्ट सांगणार, तिथला व्ह्यू ऑसम. तुम्ही खूप एन्जॉय करा. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही करू शकत. आम्ही व्लॉग्समध्ये हेच बोलत होता की एवढा सुंदर आहे, बट कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत आहे एवढा सुंदर आहे. कारण होता सुंदर यार, कॅमेरा त्याला कॅप्चरच करू शकत नव्हता एवढा सुंदर, जे आपण आपल्या डोळ्याने बघता.
तर एन्जॉय करायला बघा व्हिडिओज आणि फोटोज घ्या छान छान. ओके, या ट्रिपमध्ये आम्ही खूप काही शिकलो, खूप एक्सप्लोर केलो आणि खूप मिस्टेक्स पण केलो आणि त्याच्यामधून शिकलो पण. सो फ्रेंड्स, हा होता आमचा अरुणाचल प्रदेश ट्रिपचा कम्प्लीट गाईड. आय होप हा तुम्हाला हेल्पफुल झाला असेल. जर तुम्हाला अजून काही डाऊट्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्की रिप्लाय देईन. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग अरुणाचल प्रदेशचा सुंदर प्रवास सुरू करूया.